हे इतकं छान, दाटसर, क्रीमी, अगदी दुकानसारखं श्रीखंड घरच्या घरी कसं बनवायचं, याच्यासाठीचं जे दही आहे ते कसं बनवायचं, चक्का कसा तयार करायचा, ह्या सगळ्या रेसिपीज मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि खरं सांगते, श्रीखंड इतकं भारी झालं आहे ना, त्याचं टेक्स्चर, त्याची चव सगळंच अगदी अप्रतिम आहे. चला तर बघूयात हे बनवायचं कसं. श्रीखंडासाठी सर्वप्रथम आपल्याला दही बनवावं लागेल आणि त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध तापत ठेवलं आहे. दुधाला एक उकळ आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. दूध जास्त उकळायचं नाही आहे, एक उकळ येईपर्यंतच उकळायचं आहे. इथे दुधाला एक उकळ आलेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे. दुधाला रूम टेम्परेचरवरती गार करून घेऊ आणि अजिबात जास्त गार करायचं नाही आहे. दूध कोमट होऊन थोडंसं गरम असलं पाहिजे, म्हणजे जर आपण त्यामध्ये एक बोट बुडवलं तर ते गरमही लागलं पाहिजे, पण त्या दुधाचा चटका लागता कामा नये इतपत गरम ते दूध असावं. आता आपल्याला ज्या भांड्यात दही लावायचं आहे ते भांडं घेऊया. मी इथे स्टीलचं वाडगं घेतलेलं आहे एक मोठं. त्यामध्ये अर्धा चमचा दही पूर्ण भांड्याला अशा रीतीने लावून घ्यायचं आहे. मी स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर मातीचं भांडं असेल तर तेही घेतलं तरी चालेल. मातीच्या भांड्यात दही खूप उत्तम लागतं. आता यामध्ये दूध ओतून घेऊ अशा पद्धतीने. आता या भांड्यावर एक झाकण ठेवू आणि असंच झाकून एका उबदार जागेवर 7 ते 8 तासासाठी ठेवून देऊ. मी हे दही रात्री लावलं होतं. आता सकाळ झाली आहे, जवळजवळ 7-8 तास झालेले आहेत, म्हणजे 7 तासच झाले आणि तुम्ही दही पाहू शकता किती उत्तम लागलेलं आहे. थांबा, मी तुम्हाला एक त्याचा काप काढून दाखवते. अगदी वड्या पडतील इतपत छान दही लागलं आहे हे. आता झालं दही लावून. आता आपल्याला ह्याचा चक्का करायचा आहे. त्या चक्क्यापासूनच नंतर श्रीखंड बनणार आहे. चक्क्यासाठी ना आपण एक भांडं घ्यायचं, त्या भांड्यामध्ये चाळण ठेवायची अशा रीतीने आणि त्या चाळणावर एक सुती कापड स्वच्छ असं ठेवून द्यायचं. मलमलचं जे असतं, जे आपण दूध गळायला वगैरे घेतो ते असेल तर अतिउत्तम, जसं हे मी घेतलं आहे. त्यावरती हे सगळं दही ओतायचं. अशा रीतीने सर्व दही ओतून झालं की या फडक्याची आपल्याला एक गाठ बांधायची, जशी आपण पोटली बांधतो ना त्याप्रमाणे. आता या फडक्याची एक गाठ आपण बांधून घेऊ आणि ह्यातून जितकं पाणी निघेल तितकं पाणी एक अशी पीळ मारून काढून घेऊ, जसं आता मी व्हिडिओत दाखवते आहे त्याप्रमाणे. वर दाब देऊन आणि खालून थोडीशी ती पोटली अशी फिरवून जितकं पाणी निघेल तितकं पाणी काढायचं. गाठ अगदी टाईट नाही, अशी हलकीसरच बांधायची आपल्याला आणि ते चाळणीत असंच ठेवून द्यायचं आहे जवळजवळ 4 ते 5 तासासाठी. पण हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे चक्का जो आहे तो आंबूस होणार नाही. त्याकरता हे 4 ते 5 तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 5 तास झालेले आहेत आणि ह्याला मी फ्रीजमधून काढलं आहे आणि तुम्ही पाहू शकता जी आपण पोटली बांधली होती दह्याची ती केवढी श्रिंक होऊन कमी झालेली आहे, म्हणजे त्यामधलं किती पाणी निघालेलं आहे. आता हे जे पाणी आहे ते फेकून द्यायचं असेल तर फेकून द्या, नाही फेकून द्यायचं असेल तर जर पराठे वगैरे करणार असाल की मेथीचे वगैरे तर त्यात वापरू शकता, किंवा आपण जी नेहमी चपाती पोळी बनवतो त्यातही वापरलं तरी चालेल. आता आपण श्रीखंड बनवायला घेणार आहोत. त्यासाठी इथे केसराचं दूध बनवते मी. त्याकरता मी 2 ते 3 चमचे गरम गरम दूध घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 चिमूट केशर घातलेला आहे. आता हे आपण सोडवून घेऊ आणि ह्यामधला जो चक्का आहे तो काढून घेऊ. बघा, अशा रीतीने हा चक्का एकदम स्मूथ बनलेला आहे. ह्यामधलं सगळं पाणी निघालेलं आहे. हा आपण आता एका वाडग्यात काढून घेऊ आणि हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे. ठीक आहे, मी इथे मेजरमेंटच्या कपने तुम्हाला मोजून दाखवते हा किती चक्का आहे. 240 mlचा कप घेतलेला आहे मी. तो पूर्ण 1 कप भरून आपला चक्का झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी तो वरपर्यंत भरलेला आहे. हा जो 1 कप असतो 240 mlचा तो आहे. तो भरून इथे आपला चक्का झालेला आहे. आता आपल्याला एक खोलगट भांडं घ्यायचं आहे. त्यावर अशा रीतीने चाळण ठेवायची आहे आणि त्यामध्ये हा मोजून घेतलेला चक्का घालायचा आहे. आता 1 कप जर चक्का असेल तर त्याला पाऊण कप इतकी पिठी साखर घ्यायची आहे आणि तीही त्या चक्क्यावर अशी घालून घ्यायची आहे आणि चमच्याच्या सहाय्याने पिठी साखर आणि चक्का असं एकजीव करत करत त्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे, जसं आपण पुरण काढतो त्याप्रमाणे. चाळणीच्या मागेही जे लागले ते काढून घ्या. अशा रीतीने केल्यावरती आपलं जे श्रीखंड आहे ते खूप स्मूथ बनतं. त्यात कोणत्याही पद्धतीच्या गाठी राहत नाहीत. साखर आणि चक्का एकजीव होण्यास मदत होते
आणि वेळही वाचतो. आता आपण ह्यामध्ये केशरचं दूध घालून घेऊ. थोडंसं याला मिक्स करू आणि आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि वेलची जायफळची पूड घालायची आहे. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी ते बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत. ह्याचे बारीक असे काप करून ह्यामध्ये घातलेले आहेत. 4-5 वेलचीची पूड आणि चिमूटभर जायफळची पूड ह्यामध्ये घालून घेऊ आणि हे खूप चांगलं असं मिक्स करू, त्याला एकजीव करून घेऊ आणि याला आपण सेट होण्यासाठी 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 1 तास झाला आहे आणि मी याला फ्रीजमधून काढून घेतले आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. हे किती छान टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सीमध्ये तयार झालेलं आहे. आता आपण याला सर्व करून घेऊ. काही गोष्टी इथे लक्षात ठेवा. दही बनवण्यासाठी जे दूध वापराल ते फुल फॅट मिल्क असलं पाहिजे. श्रीखंडासाठी जे दही लावाल ते आंबट नसलं पाहिजे. चला, आपलं श्रीखंड इथे बनवून सजवून सगळं काही करून तयार आहे. बघा किती छान झालेलं आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी मी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे सगळ्या स्टेप्स फॉलो करून जर तुम्ही प्रॉपर केली तर तुमचं श्रीखंडही परफेक्ट बनेल. रेसिपीच्या बाबतीत काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा. लवकर भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.